पन्हाळा नगर परिषदेवर एकहाती जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी या पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. बंडखोरीचे ढग देखील या पक्षावर बरसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर विरोधात मोकाशी आणि भोसले गटाकडूनही निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. पन्हाळा नगर परिषदेसाठी 20 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्षपद निवडण्यात येणार असल्यानं इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानं अनेकांनी निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्याची तयारी केल्यानं इच्छुकांची संख्या जास्त आहे. नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्य विरुद्ध भोसले आणि मोकाशी गटात लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. मागील निवडणुकीत मोकाशी आणि भोसले गट वेगवेगळे लढल्यानं दोघांनाही त्याचा फटका बसला. त्यामुळे यावेळी हे दोन्ही गट एकत्रित येऊन जनसुराज्याच्या विरोधात मूठ बांधणार की पुन्हा तिरंगी लढत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा तिसरा दिवस होता. मात्र गेल्या 3 दिवसांपासून एकही अर्ज दाखल झाला नसल्यामुळं आज तरी कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता लागली होती. आजच्या तिसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नसल्यानं गुरुवारचा शुभ मुहूर्त साधत अर्ज कोण आणि कोणत्या गटाकडून दाखल करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.